मुंबईमध्ये आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जाहीर। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी। बोरिवलीकडून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती गोरेगाव ते विलेपार्लेच्या दरम्यान वाहनांच्या रांगा। मुंबई लोकल नेहमीप्रमाणे उशिराने मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाचा रेल्वे सेवेवरती आजही काहीसा परिणाम। तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने सुरू। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाची रिपरिप सुरू। मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। मुसळधार पावसाने कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या साठ्यामध्ये वाढ। 7 धरणांमध्ये 47.29% पाणी साठा। मराठवाड्यामधील जायकवाडी धरणामध्ये केवळ 4.13% इतका पाणीसाठा शिल्लक। धरण क्षेत्रामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होत नसल्याचं चित्र। महाबळेश्वर कोयना परिसरामध्ये धुवाधार पाऊस। कोयना धरण क्षेत्रामध्ये 236 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणामध्ये सध्या 60.50 टीएमसी इतका पाणीसाठा। पुण्यामधल्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस, त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी सिद्धेश्वर धरणामध्ये केवळ 5% पाणी जमा, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यासह परभणी, नांदेडमधील शेतकरीही चिंतेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।